असं आहे की रामदास कदम ह्याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो। रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बारमध्ये करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही। कसं पाहताय दोन्ही मेळाव्यांकडे पावसामध्ये देखील चारही नेत्यांनी भाषणं केली आणि आता टीका होते, शिंदेच्या शिवसेनेकडून देखील अजून देखील टीका होते मेळाव्यावरती, काय प्रतिक्रिया तुमची? असं आहे की काल आपण नेहमीप्रमाणे सालाबादप्रमाणे परंपरेप्रमाणे शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या शिवसेनेचा दसरा मेळावा हा काल शिवतीर्थावर पार पडला। आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी अख्ख्या देशाला आदर्श ठरावं, संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरावं आणि तरुणाईमध्ये उत्साह संचारावा अशा प्रकारचं भर पावसामध्ये काल या सभेला संबोधन केलं। आपण पाहिलं असेल की जर आपण मैदानामध्ये खाली बघितलं तर प्रचंड चिखल होता। या चिखलाचा उल्लेख उद्धव साहेबांनी भाजपानं केलेला चिखल स्वतःचं कमळ उमलवण्याकरता म्हणून असा खूप गमतीशीर केला तो चिखल होता। वरती प्रचंड पाऊस होता आणि जवळजवळ 3 ते 3.5 तास शिवसैनिक या पावसामध्ये उद्धव साहेबांचे विचार ऐकण्याकरता बसले होते। उभ्या देशानं काल पाहिलं की हिंदुत्वाची लाट काय असते, मराठी माणसाचा बाणेदारपणा काय असतो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे विचार, हे विचार म्हणजेच नवचैतन्य काय असतं याचा अनुभव काल आज संपूर्ण देशाने घेतला, महाराष्ट्राने घेतला। मला असं वाटतं की या देशामध्ये अनेक पक्ष आहेत, परंतु अशा पद्धतीनं वादळ वाऱ्याचा, पावसा पाण्याचा, संकटाचा, आपत्तीचा सामना करून आपल्या नेत्याचे विचार ऐकण्याकरता म्हणून कशाचीही तमा न बाळगणारा जर कार्यकर्ता कोणत्या पक्षामध्ये असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असेल, की जी शिवसेना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावानं निवडणूक आयोगाच्या नाकर्तेपणामुळे आम्ही ओळखतो, परंतु मूळ बाळासाहेबांची शिवसेना, तिचं तेज, तिचं जाज्वल्य, तिच्या निष्ठा ह्या काल संपूर्ण देशानं पाहिल्या। असं आहे की भाजपाला टीकेशिवाय काही येत नाही, शिंदे गटाकडे तर काही विचारच नाही। त्यामुळं कोणाच्या टीकेकडे किती लक्ष द्यावं हे आता आम्ही शिवसेना नेत्यांनी, शिवसैनिकांनी ठरवलं पाहिजे की ज्यांना समाजामध्ये कोणतीही प्रतिष्ठा नाही, ज्यांच्याकडे कोणतेही विचार नाही, जे स्वतः शिवसेना का सोडली म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये सांगत होते, तेच आता त्यांच्या मांडी लावून बसलेले आहेत। त्यांच्याकडून कुठलाही विचार आम्ही स्वीकारावा, त्यांच्या कुठल्याही टीकेला फार आम्ही गांभीर्यानं घ्यावं किंवा त्यांची टीका ही टीका न समजून मार्गदर्शक आहे असं समजावं। अशा प्रकारची कुवत नसलेली माणसं, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची योग्यता नसलेली माणसं ही ज्या वेळेला आमच्यावर टीका करतात त्यावेळेला माझ्यासारखा कार्यकर्ता या टीकेला कवडीची किंमत देत नाही। एकनाथ शिंदेने असे देखील आरोप केले, ते म्हणतायत की आम्हाला म्हणतायत की आमचा मेळावा सुरत किंवा गुजरातला घ्यावा। त्यांनी उत्तर दिलेलं आहे की तुमचा मेळावा जो शिवतीर्थाऐवजी पाकिस्तानला घ्यावा, अशा प्रकारची टीका त्यांनी केली। एका बाजूला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं, एका बाजूला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा। तुम्ही त्या शिवसेनेचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या म्हणून सांगता, याचा अर्थ ढवळ्याच्या शेजारी पवळा बांधला, गुण नाही पण वाण लागला। भारतीय जनता पार्टीला सकाळ संध्याकाळ पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही, पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा कुठलाही दिवस सुरू होत नाही।
एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कडेला बसलेले असल्यामुळं त्यांना तो गुण लागलाय. शिवसेनेचा मेळावा म्हणजे हिंदुत्वाचा अंगार, शिवसेनेचा मेळावा म्हणजे मराठी माणसाचा हुंकार.